ज्ञानेश्वरी अध्याय 14. या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे जग त्रिगुणांनी निर्माण झालेले आहे. सत्व, रज आणि तम हे तीन गुण प्रत्येक माणसाच्या मनावर, वागण्यावर आणि निर्णयावर परिणाम करतात. हे गुण आत्म्याला शरीराशी बांधून ठेवतात. त्रिगुणांची ओळख. सत्वगुण प्रकाश, शुद्धता, समाधान, आनंद यांचे प्रतीक. हे मन शांती, स्थिर व सात्विक ठेवतो. उदार, संयमी आणि विवेकी बनवतो. रजोगुण इच्छा, कर्म, स्पर्धा, लोभ, काम यांचा प्रभाव असतो. क्रियाशील पण व्याकुळ करणारा, अहंकार व आसक्ती वाढवतो. तमोगुण अंधकार, आळस, अज्ञान, प्रमाद, क्रूरता, निद्रिस्त बुद्धी, आत्मविस्मरण, विवेकशून्य व हिंसक वृत्तीला प्रवृत्त करतो. हे तीन गुण माणसाला कर्म करण्यास भाग पाडतात. कोणतेही कर्मामागे हे गुण कार्यरत असतात. सत्वगुण स्वर्ग प्राप्ती देतो. रजोगुण कर्मबंधन वाढवतो आणि तमोगुण नरकाच्या वाटेवर नेतो. श्रीकृष्ण सांगतात, गुण ओळखल्याशिवाय त्यातून सुटका नाही. हे गुण आत्म्याला देहात अडकवतात. जेव्हा कोणी गुणांना ओळखून त्याच्यावर मात करतो तेव्हाच तो गुणातीत होतो. तो सुख दुःख, मान अपमान, यश अपयश समान समजतो. त्याची बुद्धी स्थिर आणि अचल होते. तो श्रीकृष्णाला सर्वस्व मानतो, भक्ती स्थिर राहतो. जो गुणांच्या पलीकडे जातो तोच खरा मुक्त पुरुष. स्तुती आणि निंदा दोन्ही समान. कोणतीही आसक्ती नाही. सर्व कर्म निष्कामपणे, निर्लेप आणि निर्भय, भूतदया व समत्व बुद्धी ही गुणातील पुरुषाची लक्षणे. श्रीकृष्ण सांगतात की जो मला अखंड भावाने बसतो तो गुणांच्या पलीकडे जातो. भक्ती, समर्पण आणि आत्मज्ञान याद्वारेच गुणत्रय ओलांडता येतात. हे त्रिगुण सृष्टीचं मूळ आहेत. सत्वगुण श्रेष्ठ असला तरी तो सुद्धा बंधनातच ठेवतो. आत्म्याची मुक्तता हवी असेल तर गुणातीत व्हावं लागेल. भक्ती आणि आत्मज्ञान हेच मार्ग आहेत गुणत्रयाच्या पार जाण्यासाठी. शेवटी श्रीकृष्ण सांगतात, जो मला अखंड भजतो तोच खरा मुक्त होतो, तोच गुणांच्या पार जातो. मित्रांनो, त्रिगुणांचं ज्ञान म्हणजे आत्मज्ञानाचं पहिलं पाऊल आहे. सत्व, रज, तम या सृष्टीचे सूत्र आहेत. पण भगवंताशी एकरूप होण्यासाठी त्यांच्यावर मात करावी लागते. भक्तीचा मार्गच आपल्याला खऱ्या मुक्तीकडे घेऊन जातो.